वैकुंठ गमन करत असताना तुकोबारे स्वतःचं वैकुंठ गमन स्वतःच्या भाषेमध्ये प्रतिपादित करतात. आम्ही जातो, तुम्ही नेमकी विनंती कोणाला केली? पहिली विनंती सर्व संतांना केली आणि दुसरी विनंती सर्व समाजाला केली. सकळा सांगावी विनंती माझी सर्व समाजाला आणि साधू संतांना विनंती आहे. वैकुंठाला जात असताना सुद्धा तुकोबारांनी समाजाला धर्माचं पालन करण्यासंदर्भात उपदेश केला, विनंती केली. तुकोबारे म्हणतात, लोकाला नेण्यासाठी काळ येतो, पण मला नेण्यासाठी साक्षात पंढरीश पांडुरंग परम भगवंत देहमध्ये आलेत. आणि नुसते आले नाही तर ते माझे वाट बघतायत आणि ते मला म्हणतात की महाराज लवकर वैकुंठाला चला. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये तुकोबारे सांगतात, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावितो. भगवंत आम्हाला बोलावेत आहेत आणि आम्ही वैकुंठाला चाललोय, वेळ झालेला आहे. देव आले, हो, तुकोबार नेण्यासाठी भगवंत आहे. आपल्याला नेण्यासाठी काळ येतो, पण तुकोबार नेण्यासाठी देव का? काळाचाही जो काळ आहे, ऐका, शेवट गोड कसा होतो तर काळाचाही जो काळ आहे तो हातात आला पाहिजे. आणि एकदा मेन माणूस हातात आला ना, मग काही हातात आला पाहिजे. हरियाला हाता मग कैची भय चिंता. खाली किरकोळाला कोण विचारतो, तो मी आपला सकेला. त्याच्यामुळे आता भय नाही आयशे वाटे, जेव्हा घडली या सेवा समर्थाची किंवा ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जेव्हा. तसं तुकोबाऱ्या म्हणतात, लोकाला न्यायला काळ येत असं नो, देवाने आमचं रक्षण केलं, आम्हाला न्यायला देव आहेत. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावितो. देव आम्हाला वैकुंठाला बोलावत आहे. तुकोबाऱ्यांचं वैकुंठ गमन कशा पद्धतीनं झालं
आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, सकळा सांगावी विनंती माझी. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावितो. भगवंता मला वैकुंठाला बोलावत. या अभंगाचं हे विशेष आहे बरं का. बाकीच्या सर्व संतांच्या समाधी सोहळ्याचे अभंग हे दुसऱ्या संताचे आहेत, नीट ऐका. ज्ञानोबरांच्या समाधी सोहळ्याचे अभंग नामदेव महाराजांचे, नारायण महाराजांचे, नाथ महाराजांची जलसमाधी निळोबारांनी त्याचं विश्लेषण केलं. पण आजच्या अभंगाचा विशेष की तुकोबारे स्वतःचं वैकुंठ गमन हे स्वतःच्या भाषेमध्ये सांगतात. कारण सर्व संतांपेक्षा तुकोबाऱ्यांचे विशेष आहे की ते सदैव वैकुंठाला गेले. आणि ऐका, बऱ्याच लोकांच्या डोक्यामध्ये प्रश्न असतो, खरंच वैकुंठाला गेले असतील का? एक जण मला विमान आलं तर विमान कुठं उतरलेलं म्हणजे तुझ्या बापाच्या रानात. अरे गरुडाला काय जागा लागत होती का काय? ही काय नास्तिकवादी वगैरे कीर्तन करताना दोतर का घालता, मग काय बरमड्या करू का? तू तर निमा अर्धा उघडा झाला, आम्ही थोडाफार धर्म जपतोय, जगू दे ना आम्हाला. ही अनंत वाचाळ बरळ ती बरळ तया कायचा गोपाळ पावे हरी. काय एक वाक्य सांगतो, तुकोबाराय वैकुंठाला गेलेत, माणसं सांगतील यातनं बोल नाही. फाल्गुन वद्य द्वितीया तुकाराम बीजेच्या दिवशी देहूला जा. नांदुरकीचं झाड सुद्धा सांगते, पाला हलत नाही झाड हलतं. तुकोबाराय वैकुंठाला गेला तो विमानी बैसो, गेला तो विमानी बैसो, गेला तो विमानी बैसो. जय हो. कुणी वर्णन करावं? रामेश्वर शास्त्रीने. हा, आपल्यातली माणसं आपल्याला वर्णन कर. एकेकाळच्या कट्टर विरोधक. हा, वैराने म्हणलं पाहिजे, दिलदार माणूस आहे बरं का. हा, हे संघ राहणारे इथं गुळफिकीतच असतात, त्यांचं कामच आहे ते वर्णन करणं. मित्र फित्र विरोधक मानला पाहिजे, माणूस दिलदार आहे बरं का. हा, तसं भक्तांनी वर्णन केलं, नारायण महाराजांनी, निळोबारायांनी, बहिणाबाईंनी. तुकोबाराय फार विशेष यात नवल नाही. मने रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही तुझा. कट्टर विरोधक त्यांच्या सुद्धा मतीमध्ये एक दिवशी प्रकाश पडावा, तुकोबारायांचं शिष्य तपत करावं, त्यांनी सांगावं ते वैकुंठाला गेले. आणि अजून पुढचं सांगू का? आळंदीवरून ज्ञानोबाराय पंढरपूरला निघाले की ज्ञानोबारायांच्या मंदिराला निर्जीव कळस सुद्धा हालतो, तो सांगतो माऊली पंढरपूरला चालले. खोटं वाटलं तर कीर्तन संपल्या युट्यूबला टाका, ज्ञानोबाराय प्रस्थान सोहळा. सगळ्या न्यूज चॅनलवाल्यांमध्ये ते व्हिडिओ शूटिंग रेकॉर्डिंग गे. कळस हालतो. कुणी हालिवला कळस? तू गेलता का तिथं कळसाव? म्हणजे माऊली निघाले की निर्जीव कळस सांगतो माऊली. तुम्हाला पुरावे द्यावे तरी किती? ते कळस सुद्धा असं हालतो. निघाले माऊली. आयसा संताचा महिमा, झाली बोलायाची सीमा. हे आमचं शास्त्र आहे. विडवलं सदैव वैकुंठ गमन. तुकोबारे म्हणतात नेहला देवालिक. वाढ वेळ झाला म्हणजे वेळ कस काय झाला? तुकोबाऱ्यांचं वैकुंठ गमन 3 दिवसाचे. होळीच्या दिवशी तुकोबारांना वैकुंठला जायचं होतं, पण आपल्या धर्मातला महत्त्वाचा सण आहे. घराघरामध्ये पुरणपोळीचा स्वयंपाक. तुकोबाने विनंती केली, आजच्या दिवस थांबा, उद्या जाऊ. होळीच्या दुसऱ्या दिवशी जायचे ठरलं. होळीच्या दुसऱ्या दिवशी काय असते? धुळीवंदन. ही खताडे पेताडे टचूनच असतात. तसली माणसं तुकोबाने भेटले. जे अरे आजच्या दिवस थांबा, आम्हाला बी वैकुंठाला यायचं. तुकोबाराय म्हणले, आयुष्य वाईट मार्गात गेले, पण शेवट जर उद्धार होत असेल तर काय अडचण? आजच्या दिवस देवाला थांबाय. परत देवाला विनंती केली, आजच्या दिवस थांबावं लागते. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग. देव म्हणे, महाराज चला वैकुंठा श्रीरंग बोलावे तो. फाल्गुन वद्य द्वितीया तुकाराम बीजेचा दिवस. 12:05 14 टाळकरी कीर्तनाचा सोहळा. तुका बैसला विमाने, संत पाती लोचने. तुका उतरला तुगे नवल झाले ते हे लोकी. वैकुंठामध्ये जाण्यासाठी विमानामध्ये गरुडावर बसायचंय, पण 2 पर्याचं अंतर कमी पडते. तुकोबाने काळाला बोलवलं, खाली वाकवलं, त्याच्या पाठीव बादिला. वैकुंठात जाण्यासाठी विमानामध्ये जाऊन असं नसं झाले. तुकोबाराय म्हणतात, आयुष्यभर तर देवानं आमच्या कृपा केलीच, पण खऱ्या अर्थानं अंतकाळी विठू आम्हाला पावलेला आहे अभंगाच्या शेवटच्या अंतकाळी विठू
शेवटच्या चरणामध्ये तुकोबरे सांग अंतकाळी विटवा माशी पावला कुडी सहित झाला गुप्त तुका असा अभंगाचा भावार्थ मोजक्या वेळेमध्ये तुमच्या पुढे मांडलेला आहे. माझे गुरुवर्य माझे वडील परमपूजा आदरणीय वंदने भाऊ त्यांच्या आशीर्वादाने हे सेवा करण्याचा योग आपल्या सर्वांच्या कृपा आशीर्वादाने माझ्या जन्मगावी कर्जतमध्ये भव्य दिव्य ज्ञानोबा तुकोबरे यांचं मंदिर बांधलेलं आहे. कधी आले त्या परिसरामध्ये तर नक्की आश्रमाला भेट देण्यासाठी अत्यंत सुंदर मंदिर ज्ञानोबा तुकोबाराची तेजपुंज मूर्ती मंदिराच्या समोर शिवाजी महाराज संभाजी महाराज विवेकानंदांचे पुतळे हजारो झाडे अगदी नंदनवनात आले वाटतं. एवढं भव्य संस्थान आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं परिपूर्ण झालेलं आहे. या निमित्तानं उपस्थित सर्व रती महारथी मंडळी भरत महाराज असतील सुनील महाराज असतील ओमकार महाराज कैलास महाराज आमचे प्रवीणदादा असतील आदी करून सर्वच मंडळांनी सुंदर हे महाराष्ट्रातील सर्व दिग्गज रत्न आज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि यांनी सर्वांनी ब्रह्मनाद निर्माण करण्याचे सुंदर या ठिकाणी हे रंगदेवता निर्माण केले. सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो आणि पूर्णविराम. कैलास महाराज आणि सगळ्या संयोजकाची इच्छा आहे की महाराजांनी एक गवळण म्हणावी अशी मी त्यांना विनंती तुकाराम 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 जय